साधू. मी सांगतोय की संसार केल्यावर दुःख होतं असं नाही, साधू राहिलं तरी दुःख भोगावंच लागतं. संसाराचं स्वप्न सुद्धा भगवान महाराज, पंढरी महाराज, संसाराचं स्वप्न सुद्धा माणसाला रडवतंय. काय संसाराचं स्वप्न सुद्धा माणसाला रडवतंय. उदाहरण आहे का, एक साधू आता तुमच्या हा मंदिराचा वट्टा हा किती उंच आहे वट्टा, आता हे सिस्टीमच्या पलीकडचा जो उंच वट्टा आहे याच्यावर साधू झोपला होता. कुठं लक्ष देऊन आहे का, कुठं झोपला होता? या वट्ट्यावर साधू झोपलेला आहे. साधू म्हणजे बिना लग्नाचा आहे, त्यानं संन्यास घेतलेला आहे. लग्नाशी त्याचं देणं घेणं नाही, पोराशी त्याचं देणं घेणं, बायको तर नाहीच नाही. हां, असा साधू वट्ट्यावर झोपलेला आहे. पण तेवढ्यामध्ये झालं काय माहिती आहे का, एक गावामध्ये लग्न झालं. पाठीमागचे शांत बसा. ओ बोल ना का. एक जणाचं लग्न झालं. आता लग्न जमतच नव्हतं, कारण दुष्काळ पडलाय. कशाचा? मुलीचा. लग्न जमत नव्हतं, लग्न जमलं, त्याला आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये त्यानं काय केलं, वरात काढली. तुमच्याकडे वरात असते की नाही? हे तरी बरं आहे, नाही तर मला दुसरंच काही आहे पुन्हा. चला, वरात. आनंदाच्या भरामध्ये वरात काढली आणि वरात निघती. कुठून निघती बरं? बोला बोला, वरात कुठून निघती? कुठून निघती? बोला ना, बोला ना. तुमच्या वराती निघल्या नाही का? काय विचार आहे का? इकडं पाहून तरी नाही म्हणा. वरात कधी निघते आणि कुठून निघती? मी ऐकतो, आमच्या गावातलं सांगतो. मारुतीरायाच्या मंदिरापासून निघती. मारुतीरायाचं दर्शन घेतात किंवा कलमेश्वराचं दर्शन घ्यायचं, मग वरातीला सुरुवात करायची. आता तो वट्ट्यावर झोपलेला जो साधू होता, वरात निघाली आणि डीजे वरातीला लावलेला होता. आता तुमचा रस्ता बारीक आहे, आमचे मोठ्याला रस्ते आहेत, रस्त्यानं डीजे आला. आता डीजेच्या तालावर नाचणारे धोरणात असतात का? ते धोरणात नसतात. अहो, डीजे बंद पडल्याच्या नंतर ते जनरेटरच्या आवाजावर नाचतात. कशाच्या आवाजावर नसतात? जनरेटरच्या आवाजावर नसतात, ते धोरणात. वरात निघाली, गाणे सुरू झाले डीजेवर. आता ऐका, हा डीजे आलाय, वरात आली, म्हणजे नवरी आली, नवरदेव आला, सकोने आला, करवल्या सगळे आले. या आनंदाच्या भरामध्ये वरातीच्या गाण्याचा आवाज कोणाच्या कानावर गेला? जागी तुम्ही, हे की नाही? कोणाच्या कानावर गेला? साधूच्या. आता डीजेवर कोणकोणते गाणे वाजले का मी सांगत का? सांगू सांगा म्हणाले बघा की, सांगू नको बो. चला, आपला तो विषय नाही. गाणे अनेक प्रकारचे वाजले. आता काय तुम्ही मोबाईल पाहताय, मोबाईल काढले की गाणे, ठीक नाही? आता गाणे महाराज असे निघाले, अरे बापरे, प्रत्येक वर्षी गाणं येते, मातीत जाते, त्याला कोणी कुत्र विचारित नाही, पण प्रत्येक वर्षी गाणं गाजतंय. यावर्षी इंस्टाग्रामवर एक गाणं गाजलंय. कोणतं हो? कोणतं गाणं आहे भगवान? तुम्हाला माहिती आहे का? नाही, पंढरी महाराज पाहतच नाही. कोणाला माहिती आहे? काहीतरी असं करून नाचलेत बघा. काय? नाही, झिंग 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 आटले जुनं झाले. आता नवीन निघालं काहीतरी, मला काय आठवणं वय झाले माझं, तुम्ही सांगावं. असू द्या. प्रत्येक वेळेला गाणं येतं व गाजतं, पण त्या नेमकं डीजेच्या आवाजाची गाणे त्या साधूच्या म्हणजे त्याला व्हायब्रेशन झालं आणि तो उठूनच बसला. कोण? बोला, कोण उठून बसला? साधू उठून बसला. आणि साधूनं काय पाहिलं बरं? वरात पाहिली म्हणा की. काय पाहिली? वरात पाहिली, नवरदेव पाहिला, नवरी पाहिली, सकोने पाहिले आणि करवल्या सुद्धा पाहिल्या. आणि हे सगळं पाहून साधूचं संतुलन बिघडलं असं. आणि साधू म्हणायला लागला, मला लगीन कराय. साधू काय म्हणायला लागला? मला लगीन कराय पाहिजे. आता साधू असा म्हणला, पण साधूला कोण बायको द्याले हो? इथं पोरायला कोणी देईन? आता तो बिचारा दाढी वाढवलेली, जटा वाढवलेली, आणि त्याला कोण बायको द्यायला? ती म्हणते लगीन कराय. अरे बाबा गप बस. ऐका, तो साधू तिथंच बसला. वरात तुम्हाला सांगतो 2 वाजोस्तर वाजली सर. 2 वाजोस्तर वरात वाजली, वरात निघून गेली. पण साधूला काय कर म्हणा. काऊन? का बरं? त्याच्या डोक्यात एकच, मला लगीन. साधू पागल झाला. आणि अशा अवस्थेमध्ये साधूला 2-2:30 वाजता 3 वाजता साखर झोप लागली. कोणाला? साधूला साखर झोप 3 वाजता लागली. आणि 3:30ला त्याला स्वप्न पडलं. कोणाला? साधूला 3:30 वाजता स्वप्न पडलं. आणि 4 वाजता स्वप्न चाललं. कोणाचं? अर्धा तास स्वप्न. काय स्वप्न? साधूचं लग्न झालं. कोणाचं?
साधूचं स्वप्न बरं. साधूचं लग्न झालं, साधूनं वरातही काढली. साधू बायकोला घेऊन शहरामध्ये राहण्यासाठी गेला. कुठं जायचंय? कोल्हापूरला गेला. चला, कोल्हापूरला गेला. आणि कोल्हापूरला गेल्याच्या नंतर जरा गरिबी होती साधूची. साधूने खोली केली, 10 बाय 10ची खोली केली आणि खोलीमध्ये संसार सुरू झाला. बघता बघता साधूच्या लग्नाला 1 वर्ष झालं. साधूच्या लग्नाला 1 वर्ष झालं. साधू कुठे आहे? वट्ट्यावर. ही ध्यानात ठेवा. साधू कुठे आहे? वट्ट्यावर. हे ध्यानात ठेवा. आणि साधू कोल्हापूरला गेला. 1 वर्ष लग्नाला झाले. बघता बघता साधूला 1 पोरग सुद्धा हो म्हणा. आपल्याला काय करायचंय? साधूला 1 पोरग झालं. बायको म्हणली भाबलीकड. साधूला जागा करायची. कोणाला? पोराला जागा करायची. साधूला म्हणली भाबलीकड मालक, पोराला जागा करायची. साधू थोडे पलीकडे सरकले आणि पोराला जागा केली. आता 1 पोरग झालं. बघता बघता 2रं वर्ष झालं. पुन्हा साधूला 2रा पोरगा आला. बायको म्हणली भाबलीकड, याला पण जागा करायची. साधू सलकळा पलीकड थोडासा. आता 2 पोरं झाले, पण पोरगी पाहिजे की नाही हो? मुलगी पाहिजे की नाही? महाराज मुलगी पाहिजे. पोरं किती असं पण एक मुलगी पाहिजे हो. मुलगी बापाला जीव लावत असते. साधू म्हणला 2 पोरं झालेत पण मुलगी झाली पाहिजे. बघता बघता 3रं वर्ष उजाडलं आणि साधूला 3री झाली. साधू कुठे? वट्ट्यावर. साधूला मुलगी झाली. कितवी झाली? 3री. बायको म्हणली भाबलीकड. कोणाला? साधूला. साधू जे पलीकड झाला, साधू पलीकड झाला आणि जे दन दिशा पडला, साधू पडल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो, साधू उठल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो त्याला उठतायचे ना, कमरेचा भुगा वाजला. कायचा? साधूची काय मोडली? कंबर मोडली. का कंबर मोडली बरं? का कंबर मोडली? साधू कुठून पडला? कोण म्हणलं? कॉटून नाही. साधू कुठं होता? वट्ट्यावर. काय पाहत होता? स्वप्न. हा, कशाचं? लग्नाचं. आता मला सांगा, मी तुम्हाला बोलतोय, सगळे शांत व्हा. मी तुम्हाला प्रश्न करतोय. साधू वट्ट्याहून पडला, साधूचं माकड हाड मोडलं. मला तुम्ही सांगा, साधूचं माकड हाड मोडलं हे 100% खरं आहे की नाही? बोला, खरं आहे की नाही? साधूचं हाड मोडलं हे खरं आहे की नाही? मग मला सांगा, साधूचं हाड मोडलंय असलेल्या पोरांना का नसलेल्या? असलेल्या पोरांना का नसलेल्या? अहो, त्याला स्वप्न पडले ना, कशाचं पोरं हो? हा, नसलेल्या पोरानं साधूचं काय मोडलंय? बोला मावशाव. हा, नसलेल्या पोरानं साधूचं काय मोडलंय? मग असलेले काय काय मोडतील? ह्याचा काय विचार आहे की नाही? महाराज, असलेले तर पूर्ण मोडतील. विठाला 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 विठाला. ऐका, अशी अवस्था आहे संसाराची. संसाराचा धाक निरंतर आम्हासी, मरण भले परी काय अवकळायसी.